जय हिंद मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या स्टडी गेट युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज सगळ्यांचा म्हणजे बऱ्यापैकी मुलांचा जो पेपर सुरू झालाय SSC GD 2026चा. ठीक आहे, आजपासून तो पेपर सुरू झालाय आणि आज ना बऱ्यापैकी मुलांचे पेपर व्यवस्थित झालेत. ठीक आहे, पण काही ठिकाणी जी फर्स्ट शिफ्ट होती ती फर्स्ट शिफ्ट कॅन्सल झाली. काही काही राज्यांमध्ये जी आय थिंक थर्ड शिफ्ट लास्ट शिफ्ट जी होती ती पण काही ठिकाणी रद्द झाली. पण बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये तर अशा केसेस मला तर ऐकायला मिळाल्या नाहीत. महाराष्ट्रामध्ये मोस्टली सगळीकडे व्यवस्थित प्रकारे हा पेपर कंडक्ट झालेला आहे. आणि याच पेपरचा आज आपण अनालिसिस बघणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. कोणत्या टाईपचे क्वेश्चन होते किंवा कोणत्या टॉपिक मधून कशा प्रकारे किंवा कोणते कोणते टॉपिक तुम्हाला मोस्टली फोकस करायचे आहेत इथून पुढे अभ्यास करण्यासाठी. आता आज ज्यांचे पेपर झाले त्यांना तर हा व्हिडिओ जास्त फायदेशीर नसणार आहे, पण आजपासून पुढे उद्या ज्यांचा पेपर आहे किंवा नंतर ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी हा पेपर आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये खरं तर एक रियालिटी सांगायची झाली तर तुम्हाला आजचा या व्हिडिओ देण्याची गरज नाही. कारण का फक्त गणित विषयासाठी बोलतोय मी. जो आपण यापूर्वी पेपर आपला होता आजपासून सुरू, आजपासून 8 दिवसांपूर्वी आपण एक स्कोर बुस्टर सिरीज चालू केली होती गणितसाठी, मॅथ स्कोर बुस्टर म्हणून. मित्रांनो, ती जरी सिरीज तुम्ही परफेक्ट केला असाल तरी गणितचे तुमचे 18 ते 19 प्रश्न इझिली बरोबर येऊ शकतात. फक्त ते क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित बघितलेला असला पाहिजे. जे मी व्हिडिओ सोल्युशन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलोय, जे मी तुम्हाला 7 व्हिडिओज दिले, ते 7 व्हिडिओ जरी तुम्ही स्कोर बुस्टर सिरीजचे व्यवस्थित केला असाल तर तुम्हाला गणित मध्ये कमी मार्क पडणं पॉसिबलच नाही. कारण का डायरेक्टली त्याच पॅटर्न मध्ये सगळे क्वेश्चन्स येत आहेत. लेवल सोपे आहे. क्लिअर आहे? ओके, चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट आपल्या विश्लेषणला चालू करूया. ओके, आजचा बघा, आज जो आपला 27 तारखेला फर्स्ट पेपर झाला त्याच्यामध्ये सुरुवातीला मी काय करेन, गणित, त्यानंतर GK, हिंदी आणि रिझनिंग या चारही विषयांबद्दल कोणत्या कोणत्या टॉपिक मधून क्वेश्चन आले हे तर मी तुम्हाला घेणारच आहे. ओके, फक्त हा जरा बोर्ड सपोर्ट करायला पाहिजे. जरा प्रॉब्लेम करायला बोर्ड, त्याच्यामुळे तुमचे लेक्चर सुद्धा व्यवस्थित होऊ शकलेले नाहीत इतके दिवस. गिव्ह मी अ सेकंड. ओके, आता बघा, सुरुवातीला गणित पासून स्टार्ट करूया आपण. गणित मध्ये जर बघितलं तर मोस्टली हे टॉपिक तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळालेले आहेत. आता गणित मध्ये नफा आणि तोटा मधून तुम्हाला एक प्रश्न आलेला आहे जो की सिंपल आहे, खूप अवघड असं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, टॉपिक सांगण्यापूर्वी सांगतो, गणित तुम्हाला खूपच इझी येत आहे, खूपच सोपा येत आहे. काय अवघड असं जास्त नाही, फक्त एकाच दुसरा प्रश्न अवघड येतोय आणि तो पण तुम्ही जर स्कोर बुस्टर सिरीज व्यवस्थित केला असाल तर इझिली सॉल्व्ह करू शकताय. त्यानंतर वेगवेगळे अंतर आणि नाव आणि प्रवाह हे दोन्ही टॉपिक ना एकसारखेच आहेत, एकमेकांवर डिपेंडच आहेत. आणि या दोन्ही टॉपिक मधून किमान 4 ते 5 प्रश्न आले दोघांचे मिळून. म्हणजे वेगवेगळ्या अंतर मधून 2 प्रश्न आणि नौका आणि प्रवाहामधून 2 ते 3 प्रश्न तुम्हाला SSC GDच्या पेपरमध्ये आता पाहायला मिळाले. त्यानंतर बघा, लसावे आणि मसावे, पूर्वी याच्यावर जास्त क्वेश्चन यायचे नाही, एखादा प्रश्न यायचा, पण लसावे आणि मसावीवर 2 ते 3 प्रश्न SSC GDला विचारले गेलेले आहेत आजच्या शिफ्ट नुसार सांगतोय. त्यानंतर शेकडेवारी जो पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेज वर सुद्धा तुम्हाला एक प्रश्न बघायला मिळालेला. आता प्रश्न कोणत्या पद्धतीने आले ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहे. हे फक्त एकदा एक्सप्लेन झालं की आपण पुढे प्रश्न पण काय बघणार आहे. त्यानंतर बघा, गुणोत्तर टॉपिक वर एक प्रश्न आलाय, सरळीकरण, सिम्प्लिफिकेशन. आता सिम्प्लिफिकेशन वर पूर्वी एक किंवा दोनच प्रश्न यायचे, पण या वेळेला आजच्या शिफ्ट मध्ये एका शिफ्ट मध्ये 3 प्रश्न या सिम्प्लिफिकेशन वर, सरळीकरण वर बघायला मिळालेले. आणि हे तिन्हीच्या तिन्ही जे प्रश्न आहेत हे सिंपल आहेत. ठीक आहे, मॉडरेट आहेत असं पण म्हणणार नाही मी, इझी आहेत. कारण आपल्याला तर माहित आहे बोर्डमास सारखा साधा रूल वापरायचा आहे आणि तिथून आपल्याला आन्सर काढायचे, त्याच्यामुळे हे पण काही जास्त अवघड नाही. त्यानंतर वेळ आणि कार्यावर तुम्हाला 2 प्रश्न बघायला मिळालेत. मी एक किंवा दोन म्हटले, पण 2 प्रश्न शक्यतो प्रत्येक शिफ्टला वेळ आणि कार्य या टॉपिक वरून आलायच. त्यानंतर 2D आणि 3D जे क्षेत्रमिती आहे त्यातून तुम्हाला एक प्रश्न आलेला आहे. 2D किंवा 3D दोन्हीपैकी एकावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आजच्या शिफ्ट मध्ये मोस्टली याच्यावर 3D वर प्रश्न आलाय. ओके, ए बेटा पैसा बर्बाद कर दे इसने मेरा. एक मिनिट बहानो, फक्त एक मिनिट. ओके, मी सांगतोय फक्त लक्ष द्या. 2D आणि 3D वर मोस्टली 3D वर क्वेश्चन आलाय.
आणि 3D वर पण प्रश्न कशा बाबतीत आलाय तर घनायतावर आलाय किंवा घनावर आलाय. ठीक आहे, जसं की आपण स्कोर बुस्टर सिरीज मध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या व्हिडिओमध्ये घनायतावर क्वेश्चन घेतला होता, त्या पद्धतीने क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळे ते जे आहे ते व्यवस्थितपणे रिवाइज करा. त्यानंतर बघा, संख्या पद्धती जो टॉपिक आहे, संख्या पद्धतीवर सुद्धा प्रश्न आलेला आहे. आता संख्या पद्धतीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे रे, तर संख्या पद्धतीमध्ये जे डिव्हिजिबिलिटी रूल आहे, ठीक आहे, इथं लिहित नाही मी, सांगतोय फक्त लक्ष द्या. ज्या विभाजतेच्या कसोट्या आहेत त्या विभाजतेच्या कसोट्यांवर प्रश्न विचारलेला आहे. आता विभाजतेच्या कसोट्या झाल्या, त्यानंतर रिमाइंडर थेरम, शेषफल प्रमेय जो आहे त्या शेषफल प्रमेयवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. ज्यांना विभाजतेच्या कसोट्या किंवा शेषफल प्रमेय क्लिअर नाही त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला मी याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवले, त्यातून तुमचं ऑल कन्सेप्ट क्लिअर होतील. त्यामुळे ते करा. आणि त्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजवर एकच प्रश्न आलाय. मोस्टली क्वेश्चन कसे आहेत, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातल्या अंतरवर आहे. म्हणजे काय दिलं जातं की एक मुद्दल दिली जाते आणि त्या मुद्दलचं तुम्हाला सरळ व्याज किती झाले दिलं जातं, पर्सेंटेजचा रेट, सॉरी, आपला जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो तो काढायला सांगितला जातो, किंवा रेट ऑफ इंटरेस्ट दिला जातो. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढा, 2 वर्षाचं सरळ व्याज काढा, किंवा दोघांच्यातला फरक काढा. अशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत. त्यामुळे काही याच्यावर सुद्धा टेन्शन घ्यायचं काम नाही. आता हे जरासं टॉपिक तुमच्या डोळ्या करून घातला तर तुमच्या लक्षात येईल की बाबा सगळे टॉपिक इझी आहेत. ठीक आहे, आता काही जणांना हे वरचे 2 टॉपिक अवघड वाटतायत, पण या वरच्या 2 टॉपिक वर सुद्धा क्वेश्चन खूप जास्त डीप असे नाहीत, इझी प्रश्न आहेत, जे तुम्हाला स्कोर बुस्टर सिरीज मध्ये मी ऑलरेडी घेतलेत. मी तुम्हाला गॅरंटी देतो, ह्या 5 प्रश्नांचं म्हणजे इथल्या 2 आणि या 3, या 5 प्रश्नांचं जर टेन्शन आलं असेल ना तुम्हाला, तरी काही करू नका. फक्त जे मी स्कोर बुस्टर सिरीजचे 8 टेस्ट झालेत आपल्या, ज्याचे व्हिडिओज पण प्रोव्हाइड केलेत, त्यातले फक्त प्रत्येक टेस्ट मध्ये मी कमीत कमी 3 प्रश्न या 2 टॉपिक मधून घेतलेत. 8 त्रिक 24 किंवा 25 प्रश्न, ते 25 प्रश्न जरी प्रॅक्टिस केला तुम्ही, परफेक्ट केला, तरी तुम्हाला हे 5 प्रश्न इझिली टॅकल करता येणार आहे. त्याच्यामध्ये काही अडचण नाही. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो प्रश्न कशा पद्धतीचे आहेत. आता ऍक्च्युअली मी डायरेक्टली प्रश्न तर तुम्हाला नाही देऊ शकणार, कारण एसएससी ची तशी गाईडलाईन आहे. पण कोणत्या टाईपचे प्रश्न आले थोडक्यात मी तुम्हाला सांगतो इथं. फक्त हा बोर्ड काय साथ देणार नाही वाटतंय मला आज. ओके, प्रश्न सांगतोय बघा कशा पद्धतीचे. आता जर मी लसावी मसावीवर बघितला, एलसीएम आणि एचसीएफ वर, तर लसावी मसावीवर असा प्रश्न दिलेला आहे की 2 संख्यांचा रेशो दिलाय, गुणोत्तर दिले की 2 संख्यांचं गुणोत्तर ए आणि बी आहे, संख्या काय पण असतील तिथं, आणि त्यांचा लसावी आणि मसावी यांचं गुणनफल, ठीक आहे, यांचं गुणनफल ज्याला आपण म्हणतो गुणाकार दिलेला आहे, आणि त्यावरून आपल्याला त्या 2 संख्यांमधला अंतर काढायचं आहे किंवा त्या 2 संख्या ओळखायच्या आहेत. अशा पद्धतीचा प्रश्न आहेत, जो की आपल्या फॉर्म्युल्यावर असतो बघा. पहिली संख्या गुणली दुसरी संख्या बरोबर लसावी गुणले मसावी, त्या फॉर्म्युल्यावर डिपेंडेड आहे. त्यानंतर जर नाव आणि हा टॉपिक आहे आपला नौका आणि प्रवाह, या टॉपिकवर जर प्रश्न बघायचं झालं तर कशा पद्धतीने प्रश्न दिलाय की एका नावाचा वेग जो आहे तो प्रवाहाच्या दिशेने दिलेला आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिलेला आहे, आणि त्याच्यावरून आपल्याला त्या नावाचं जी मंद गतीतील, म्हणजे ज्याला संथ पाण्यात म्हणतोय आपण, संथ पाण्यात त्या नावाचा वेग किती आहे आपल्याला विचारलेला आहे. तर अशा पद्धतीचा प्रश्न या नौका आणि प्रवाहामधनं आलेला आहे. थोडासा बोर्ड सपोर्ट करतोय, लिहू का रे? ओके, लिहितो, थांबा 1 मिनिट. फक्त किती वेळ करतोय माहित नाही मला. कशा पद्धतीने दिलेला आहे बघा, तर प्रवाहाच्या दिशेने वेग दिलेला आहे, ठीक आहे, तो समजा 2 किलोमीटर प्रति तास आहे. ओके, त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दिलेला आहे, तो समजा 1 किलोमीटर प्रति तास आहे, 1 किलोमीटर प्रति तास आहे. असं 2 वेग दिलेले आहेत, आणि आपल्याला विचारलाय संथ पाण्यातील नावेचा वेग, संथ पाण्यातील नावेचा वेग, जो की आपली स्कोर बुस्टर सिरीजचा 7वा दिवस होता. ठीक आहे, 7व्या दिवशी जे मी तुम्हाला शिकवलं होतं अशा टाईपचा क्वेश्चन, तो क्वेश्चन तुम्हाला एसएससी जीडी मध्ये विचारला जात आहे. त्यानंतर बघा, आणि कोणता टाईप, आता गुणोत्तर प्रमाण, गुणोत्तर प्रमाणवर अगदी सोपा प्रश्न आला. गुणोत्तर प्रमाणवर काय आलाय, तर सिम्पली एस बी चं गुणोत्तर दिले, बी सी चं गुणोत्तर दिले. ओके, आणि आपल्याला सी ए चं गुणोत्तर विचारले. असे सिंपल टाईपचे क्वेश्चन आहेत, खूप काय अवघड नाही. त्यानंतर जर नेक्स्ट टॉपिक बघितला, आता याच्यामध्येच जो आपला वेगवेगळा अंतर आहे त्याच्यामध्ये पण सिंपल कसा क्वेश्चन आलाय बघा. तर दोन रेल्वे मध्ये
ए रेल्वेची स्पीड दिले, त्यानंतर बी रेल्वेची पण स्पीड दिली, दोन्ही रेल्वेची काय दिले, स्पीड दिले, आणि त्यानंतर त्या दोन रेल्वेंना एकमेकांना क्रॉस करायला किती वेळ लागतो हा दिलाय, टाइम दिलाय, आणि आपल्याला काढायचंय काय काय दिले सांगतो. पहिला याची पण स्पीड दिली आणि याचा पण वेग दिलाय, बीचा पण, त्यानंतर दोघांचा टाइम दिलाय, आणि त्यानंतर ह्या पहिल्या रेल्वेची लांबी दिली. ठीक आहे, पहिल्या रेल्वेची काय दिली, लांबी दिली, आणि आपल्याला दुसऱ्या रेल्वेची लांबी विचारली. ठीक आहे, अशा टाईपचे क्वेश्चन सुद्धा आपण घेतलेले आहेत, तर त्या टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर बघा आता प्रॉफिट अँड लॉस जो सांगितलो मी तुम्हाला, नफा आणि तोटा, तर त्या नफा आणि तोटामध्ये मोस्टली आपली जी विक्री किंमत असते आणि खरेदी किंमत असते, त्याच्या आजूबाजूला जरी क्वेश्चन तुम्हाला वाटत असला तर त्याच्यामध्ये त्यांनी डिस्काउंट वर सुद्धा क्वेश्चन विचारलाय, की एखाद्या वस्तूची किंमत, विक्री किंमत एवढी आहे किंवा खरेदी किंमत एवढी आहे, त्याच्यावर तो अधिक किंमत चिन्हांकित करतो, म्हणजे ज्याला एमआरपी म्हणतो, आणि त्यानंतर डिस्काउंट देतो. तर ते डिस्काउंट दिल्यानंतर तिची विक्री किंमत किती होणार आहे, अशा टाईपचे सिंपल प्रश्न तुम्हाला यामध्ये बघायला मिळाले. त्यानंतर बघा आणखी एक क्वेश्चन आहे, की गुणोत्तर दिले दोन संख्यांचं, एचा आणि बीचा, अशा दोन संख्यांचं गुणोत्तर दिले, त्यांचा मसावी दिलाय आणि आपल्याला लसावी काढायला सांगितलंय, जे की सोपं आहे, तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीनं काढायचंय. त्यानंतर बघा आणखी एक टाईपचा क्वेश्चन मला बघायला मिळाला होता. हा, एक क्वेश्चन घेतला होता बघा आपण स्कोर बुस्टर सिरीज मध्ये, की ए ला इतके मार्क मिळाले आणि इतक्या मार्कांनी तो नापास झालाय. ठीक आहे, तर पास होण्यासाठी अजून किती मार्कांची गरज आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे जे पास नापास वाले प्रश्न होते पर्सेंटेज मध्ये, तर त्या पास नापास वाल्या प्रश्नांकडे सुद्धा थोडस तुम्ही बघा, रिवाइज करा, जेणेकरून ते तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं जे टाइम अँड वर्कवर क्वेश्चन आहे, आता तुम्हाला तर माहित आहे, तुम्हाला टाइम अँड वर्क खूप अवघड नाही, सगळ्यात सिंपल टॉपिक आहे, सोपा आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करताय. त्याच्यावर फक्त क्वेश्चन कसा आलाय, आता आपली एक टाइप असते टाइम अँड वर्क मध्ये, कुठली सांगा. ये तो आज मुझे साथ नहीं देगा ऐसे लगता है मुझे. हो का, एक टाइप असते कुठली, ए आणि बी दोघे मिळून इतक्या दिवसात काम पूर्ण करतात, त्यानंतर बी आणि सी हे दोघे मिळून इतक्या दिवसात करतात, सी आणि डी हे दोघे मिळून इतक्या दिवसात काम करतात, म्हणजे दोघांच्या जोड्यांमध्ये काम करायला किती वेळ लागतो हे दिलेलं असतं, आणि त्यानंतर एबीसीडी हे चौघे मिळून किती दिवसात एखादं काम पूर्ण करतील. तर अशी एक टाइप आहे आपली टाइम अँड वर्क मध्ये, तर त्या टाइपचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला आजच्या पेपरमध्ये बघायला मिळालेले आहेत. ओके, गणितच्या बाबतीत इतकंच आहे, फक्त एवढं सांगेन की जास्त टेन्शन घेऊ नका, रिलॅक्सली सगळं फॉलो करा. कारण काय, आणि लास्ट टिप, फक्त काय करा मित्रांनो, हे जे काय सांगितलं, आता या बोर्डनं तर धोका दिला आहे, त्यामुळे बोर्डचा विषय सोडतो, फक्त एक गोल्डन तुम्हाला गोष्ट सांगतो, काय करायचंय आपल्याला. आपल्याला फक्त आता तुम्ही कसं पण चॅनलवर आलाय, चॅनलवर जावा, तिथं तुम्हाला मॅथ्स स्कोर बुस्टर, ठीक आहे, नावाची एक सिरीज बघायला मिळेल, ज्या सिरीज मध्ये सध्या 6 व्हिडिओज आहेत, सॉरी 7 आहेत. ओके, 7 व्हिडिओ लेक्चर आहेत. ओके, ते 7 लेक्चर फक्त करा, त्या 7 लेक्चर मध्ये जे 140 प्रश्न मी तुम्हाला विश्लेषण करून अगदी व्यवस्थितपणे सांगितलोय ना, ते फक्त रिवाइज करा. तितकं जरी व्यवस्थित केला तरी तुमचा गणित 19 तिथं 20 पैकी 20 तर सॉल्व्ह होतीलच, पण काही जणांना 18-19 तर कमीत कमी सॉल्व्ह होतीलच. ठीक आहे, याच्या बाहेर काही जात नाही, हे क्लिअरली सांगतो. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या विषयाकडे वळूया आपण. आता जीके जेएस मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट बघा, कोणत्या गोष्टी तुम्हाला रिवाइज करायला लागणार आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पंचवार्षिक योजनेवर फिक्स प्रश्न आलाय, त्याच्यामुळे पंचवार्षिक योजना इथून मागच्या सगळ्या व्यवस्थितपणे करा. त्यानंतर बघा बँकिंगच्या संस्था, आता जर क्वेश्चनचा ट्रेंड बघितला ना, मोस्टली 2-3 क्वेश्चन तर बँक क्षेत्राशी रिलेटेड आहे. ठीक आहे, रेपो रेट वगैरे अशा टाइपचे जे क्वेश्चन आहेत ते बँक क्षेत्राशी रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे ते क्वेश्चन व्यवस्थितपणे करा. त्यानंतर बघा वायुमंडळ फिक्स क्वेश्चन आला, वायुमंडळ परफेक्ट करा. वित्त आयोग जो असतो आपला, वित्त आयोग माहित आहे ना सगळ्यांना, तर वित्त आयोगवर क्वेश्चन हा विचारला जात आहे. आता खेळ, मी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणेन खेळला, कारण का मी सकाळपासून एक 2-3 मुलांनी तर मला खेळासंबंधित क्वेश्चन प्रत्येक वेळेला सांगितलंय, की सर खेळासंबंधी हे विचारलंय, खेळासंबंधी असा प्रश्न आलेला आहे, या पद्धतीनंच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे खेळा रिलेटेड जेवढे प्रश्न आहेत, आता खेळामध्ये पण काय,
खेळामध्ये पण मित्रांनो आता मी इथं खाली लिहिलेलंच आहे ऑलिम्पिक, ठीक आहे, जे रिसेंटली 2024 ला आपलं ऑलिम्पिक झाले, 2024 ला जे आपलं पॅरिस ऑलिम्पिक झाले, बरोबर. तर पॅरिस ऑलिम्पिक वर प्रश्न तुम्हाला बघायला मिळत आहे, त्यामुळं ते तुम्ही परफेक्ट करा. त्यासोबत ऍथलेटिक वर क्वेश्चन आहे, ठीक आहे. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये जे ऍथलेट झाले, आपले गेम झाले, त्याच्यावर जास्त क्वेश्चन आलेले आहेत, तर ते व्यवस्थित परफेक्ट करा. त्यानंतर बघा, नृत्य आणि उत्सव सगळ्यात महत्वाचं. सगळ्यांनी काय करायचं, जी लोकप्रिय नृत्य आहेत, शास्त्रीय नृत्य, ती व्यवस्थितपणे रिवाइज करा. त्यानंतर जे महत्वाचे उत्सव आहेत, महोत्सव आहेत, प्रत्येक राज्याचा एक स्पेसिफिक महत्वाचा महोत्सव असतोय, उत्सव असतोय, तर ते व्यवस्थितपणे रिवाइज करा. आणि याच्यामध्ये मी अजून एक ऍड करेन की वाद्य आणि वादक जे असतात, तर त्या रिलेटेड सुद्धा प्रश्न आला आहे, तर ते व्यवस्थित करा. प्रमुख लेखक, प्रमुख पुस्तकांचे जे प्रमुख लेखक आहेत, त्या पद्धतीनं ते करा. आजच्या पेपरमध्ये एका लेखिकेविषयी प्रश्न आला होता, ठीक आहे, मी सगळं ते एक्सप्लेन करणार नाही, तर त्या पद्धतीनं तुम्ही तयारी ठेवा. आता देशांच्या सीमा, काही ठिकाणी म्हणजे काही मुलांनी सांगितलं की सीमावर एखादा क्वेश्चन होता सर, पण मला एकाच मुलग्याकडून ते समजलं की देशाच्या सीमेवर सर प्रश्न आलेला की या देशाला आपल्या देशाच्या कोणत्या राज्याची सीमा लागून आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न. तर ते थोडस तुम्ही व्यवस्थित करा. आणि मौर्य वंश मित्रांनो परफेक्ट करून जाऊ, कारण मौर्य वंशावर प्रश्न येत आहे, त्याच्यामुळं तुम्हाला उद्याच्या आणि परवाच्या या 2 शिफ्ट मध्ये सुद्धा मौर्य वंशावर प्रश्न बघायला मिळेल. आता जीके ची जी लेवल आहे, ती सुद्धा मी इझीच म्हणेन. का इझी सर? इझी कशा पद्धतीने, कारण का जीके मध्ये ना आपल्याला जसं वाटत होतं की करंट अफेअर्स विचारतील, करंट अफेअर्स 4-5 प्रश्न येतील, पण करंट अफेअर्स वर एखादाच प्रश्न यालाय. मोस्टली जे जीकेचे प्रश्न आहेत ते रिपीट व्हायले, ते पीवायक्यू बेसिसवर आहेत. त्याच्यामुळे जे 2025 चे पीवायक्यू आहेत जीकेचे, ते व्यवस्थितपणे परफेक्ट करा. त्यातूनच तुम्हाला भरपूर प्रश्न इथं येताना दिसतील. आणि ऍव्हरेज मुलगा सुद्धा जीकेचे 13-14 प्रश्न करून येऊ शकतो, इतक्या व्यवस्थित, म्हणजे इतक्या कमी लेवलचं जे काय खूप काही डीप गेलेलं नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट, आता बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तामध्ये मित्रांनो डायरेक्शनवर एक प्रश्न आहे. त्यानंतर अॅनॉलॉजीवर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न बघायला मिळाले, ठीक आहे. अॅनॉलॉजीवर 2 ते 3 प्रश्न बघायला मिळाले. मिसिंग नंबरवर प्रश्न आहे. त्यानंतर सिलॉजिझमवर 2 ते 3 प्रश्न आहेत, ओके. त्यानंतर सेरीज महत्वाचा आहे. आता सेरीज मध्ये काय, नंबर सेरीज आणि फिगर सेरीज वर सुद्धा एक प्रश्न विचारला जातोय की जो खूप सोपा आहे. फिगर सेरीज काय आपण इझिली फाइंड आउट करतो, पण नंबर सेरीज मध्ये थोडस मुलं कन्फ्युज व्हायलेत, त्यामुळे नंबर सेरीजचे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सराव करून जावा. त्यानंतर बघा कोडिंग डिकोडिंग वर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न बघायला मिळालेत. आणि कोडिंग डिकोडिंग पण सिंपल आहे. कशा पद्धतीने आहे की स्पोर्ट्सला अशा पुट शब्दात लिहिलं जातंय, तर पुढे भारतला कशा पद्धतीने लिहिता येईल, जिथं आपण डायरेक्ट काय करतो, अल्फाबेट कोडिंग करतो, अल्फाबेटच्या नंबरनुसार कोडिंग करतो, तर त्या टाइपचे प्रश्न कोडिंग डिकोडिंग मध्ये तुम्हाला बघायला मिळाले. आणि त्यानंतर आता इनइक्वॅलिटी आणि कॅलेंडर, हे जे 2 आहेत ना, हे थोडस मुलांना टेन्शन द्यालेत. कारण का, इनइक्वॅलिटी हा जरा मुलांसाठी नवीन आहे. एसएससी जीडीला हा पहिला विचारला जात नव्हता, पण यावेळेला विचारला गेलेला आहे. पण जरासं डोक्याचा वापर केला ना, हे खूप सोपं आहे. इनइक्वॅलिटी मध्ये खूप जास्त अवघड असं नाही, सोपं आहे, पण मुलांना माहितच नाही, त्याच्यामुळे त्याचं मार्क सगळ्यांना व्यवस्थित नॉर्मलायझेशन मध्ये मिळणार आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका. पण जो कॅलेंडर टॉपिक आहे, हा खूप पहिला विचारला जायचा एसएससीजीडी मध्ये. करंटली जी 2023, 24, 25 ला एक्झाम झाली, त्याच्यामध्ये कॅलेंडर आलेला नव्हता, पण त्याच्यापूर्वी विचारला जायचा. यावेळी परत त्या कॅलेंडरवर प्रश्न आले, तर त्याच्यामुळे ज्यांचा पण उद्या पेपर आहे त्यांनी 100% कॅलेंडरचे व्हिडिओ बघा, कॅलेंडर रिवाइज करा आणि मगच पेपरला जावं, कारण कॅलेंडरवर रिझनिंग मध्ये फिक्स प्रश्न आहे. त्यानंतर ब्लड रिलेशन, नातेसंबंध ज्याला म्हणतो, तर या ब्लड रिलेशन वर एक प्रश्न यालाय, आणि तो प्रश्न सुद्धा परफेक्ट करून जावा. या पद्धतीने जर गेला. आता बुद्धिमत्ता बद्दल मी का सांगतोय, कारण का सांगतो तुम्हाला, हिंदी असू दे, जीके असू दे, गणित असू दे, तिघांची पण लेवल इझी आहे, खूप जास्त अवघड असं नाही. पण मुलांना बुद्धिमत्ता थोडासा अवघड वाटायला, ठीक आहे. कारण का, मुलं थोडस बुद्धिमत्ताकडे दुर्लक्ष करत असतात. रिझनिंग आहे, आपण कव्हर करून घेऊ, किंवा आपण तो शेवटच्या टप्प्यात बघू, असं मुलांचा एक माइंडसेट असतो. पण रिझनिंग थोडस चांगल्या लेवलची आलाय, मॉडरेट लेवलची आल्या, त्याच्यामुळे रिझनिंग थोडस मुलांना अवघड चालेल. रिझनिंग मध्ये जरा व्यवस्थितपणे तुम्ही कमांड ठेवा आणि पेपर कव्हर कराय बघा. आता काय होतं सांगतो, मेन गोष्ट तुम्हाला,
ज्यावेळेला आपण रिझनिंग करत असतो आणि एखादा क्वेश्चन अवघड असतो, आपण तिथे काय करतोय, अटकतोय, तर तिथे अडकू नका, तोच क्वेश्चन स्किप करा, शेवटला बघायला जर टाइम पुरला तर. पण फुकटचा टाइम या रिझनिंग मध्ये घालवू नका मित्रांनो, कारण रिझनिंगच्या नादात तुम्ही बाकीचे 3 विषय सुद्धा अटेम्प्ट करू शकणार नाही. त्यामुळं रिझनिंगला थोडस जे क्वेश्चन एक दोन तीनच क्वेश्चन आहेत जे अवघड आहेत, तर ते क्वेश्चन बाजूला ठेवा, लगेच त्याला अटेंड करायला जाऊ नका, स्किप करू शकताय. त्यानंतर लास्ट आपला जो हिंदी आहे, आता हिंदीमध्ये वर्तनीवर क्वेश्चन आहेत, वाक्यशुद्धीवर जवळपास 2च्या आसपास क्वेश्चन आहेत, संज्ञावर एखादा क्वेश्चन आलाय. आता तत्सम तद्भव बघा, तत्सम तद्भव मध्ये ना मोस्टली मुलं चुकतात, तर याच्यात 2 प्रश्न आहेत. ओके, हा जो तत्सम तद्भव टॉपिक आहे याच्यावर तुम्हाला 2 क्वेश्चन बघायला मिळाले. त्यानंतर शब्दसमूह, शब्दसमूहाबद्दल जो एक शब्द असतो तर त्याच्यावर जवळपास 2 प्रश्न आले. मुहावरेवर एक प्रश्न फिक्स आलाय. ठीक आहे, लोकोक्तिया आणि मुहावरे ज्याला म्हणतो, माझं थोडस हिंदी मला बोलता येत नाही तर समजून घ्या, त्याच्यावर प्रश्न आहे. शब्दावली हा थोडासा नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस झालाय. शब्दावली म्हणजे काय, तर हिंदी शब्द देतात किंवा इंग्लिश शब्द देत आहेत, त्याचा हिंदीत अर्थ विचारतायत, किंवा हिंदी शब्द देत आहेत त्याचाच पर्यायवाची शब्द किंवा इंग्लिशमध्ये त्या शब्दाला काय म्हणता येईल अशा पद्धतीचे क्वेश्चन आलेत, आणि ते तुम्ही ऑप्शन नुसार करून जा, काय इतकं जास्त अवघड नाही. गद्यांश, गद्यांशवर नेहमीप्रमाणे तुमचं 5 प्रश्न हे फिक्स आहेत, 5 मार्क तुम्हाला गद्यांशसाठी मिळून जातात. आणि पत्राचार हा एक थोडासा नवीन पार्ट त्यांनी याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलाय. ठीक आहे, तर याच्यावर सुद्धा प्रश्न बघायला तुम्हाला मिळाले. आता हे झाले तुमचे ओव्हरऑल क्वेश्चन, की कोणत्या टॉपिकवर कशा पद्धतीनं किती क्वेश्चन येत आहेत. आता ओव्हरऑल जर पेपर बद्दल बघायचं झालं, आज झालेल्या 3 शिफ्टच्या, ठीक आहे, काही ठिकाणी झालेत शिफ्ट, काही ठिकाणी कॅन्सल पण झालेत, पण ओव्हरऑल सांगायचं झालं तर पेपर हा इझी आहे. दरवेळेच्या तुलनेत ना पेपर इझी आहे. पण आणखी एक गोष्ट महत्वाची, काय, तुमचा जो कट ऑफ आहे तो या वेळेला थोडासा डाऊन झाला नेहमीपेक्षा. गेल्या वेळेला जो कट ऑफ लागला ना त्यापेक्षा एक 10 ते 12 मार्कने कट ऑफ कमी येणार. याचं कारण काय सांगतोय तुम्हाला, कारण असे आहेत ना, जसं की रिझनिंग झाला, हिंदी झाला, या विषयांमध्ये थोडस नवीन पद्धतीचे क्वेश्चन ऍड केले जे की मुलांनी अभ्यास केलेले नाही, तर ते क्वेश्चन मोस्टली स्किप करा, टाइम घालवू नका. फक्त जे बाकीचं आपल्या हातात आहे, आता गणित तर तुम्हाला सगळ्यात सोपा आलाय, त्याच्यामुळे गणित मध्ये 40 पैकी 40 मार्क घ्यायला पण कुणाला काही हरकत नाही. ओके, त्यानंतर तुमचा जीके, जीके इझिली जरी तुम्ही पीवायक्यूज फक्त रिवाइज केला असला तरी तुम्ही 14 ते 15 क्वेश्चन इझिली करून येऊ शकताय, कारण करंट अफेअर्स वर क्वेश्चन विचारलेले नाही जास्त, एखादा तिथं प्रश्न आलेला आहे, त्याच्यामुळे करंट अफेअर्स कडे लक्ष देऊ नका, फक्त पीवायक्यूज व्यवस्थित रिवाइज करा. आता राहिला भाग हिंदीचा, हिंदीमध्ये जो पत्राचार हा भाग आहे तो, किंवा शब्दावली नाही म्हणता येणार, पत्राचारवरच जास्तीत जास्त, पत्राचारवरच काय व्हायले की मुलं थोडीशी कन्फ्युज व्हायलेत, पण ते सुद्धा सोपं आहे, तुम्ही जर व्यवस्थित विचार केला ना त्याचा तर त्यात काय अवघड नाही. पण तो भाग सोडूनच द्या, तिथं थोडं मुलांचं मार्क डाऊन येऊ शकतात. आणि रिझनिंग मध्ये जे इनइक्वॅलिटी आहे तिथं थोडं मुलं कन्फ्युज व्हायलेत, कारण ते मुलांना नवीन वाटायलंय, अवघड नाही, ते सोप्या लेवलचे क्वेश्चन आहेत, पण मुलं तिथं कन्फ्युज व्हायलेत नवीन वाटत असल्यामुळे, त्यांनी कधी अभ्यासच केला नसल्यामुळे. त्यामुळे तिथं या सगळ्या कारणांमुळे काय होणार आहे, मुलांचा थोडासा कट ऑफ कमी येणार आहे, आणि ओव्हरऑल या वर्षीचा कट ऑफ थोडा एसएससी जीडीचा कमी येईल. आता आणखी एक लास्ट गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमचं या वेळेला सुद्धा तुम्ही एक चूक करत असताय, ज्या वेळेला आता पेपर चालू झालाय ना, तर एक चूक काय होते मुलांची, भरपूर मुलांना बघतोय मी, भरपूर मुलांना दिवसभर ना युट्यूबवर असतात, काय करत की सर पेपरचा अनालिसिस, आज कसा पेपर आलाय, काय आलाय, हे आलाय, हे अनालिसिस करत दिवसभर बसतात, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तेच बघत बसायचं. तर मित्रांनो त्या गोष्टी करू नका, कारण का तुमचा दिवस त्यात निघून जर गेला तर तुम्ही रिवाइज करू शकणार नाही. त्यामुळे फक्त तुम्हाला अनालिसिस बघायचं आहे ना, बघा, फक्त काय करा, संध्याकाळी एखादा तास रोज रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर एखादा तास आदल्या दिवशीच्या पेपरचं अनालिसिस बघा, पण त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवू नका, जास्तीत जास्त वेळ हा तुमच्या रिव्हिजन वर द्या. आता जे मी तुम्हाला ट्रेंड सांगितला की कुठल्या टॉपिक मधून किती किती क्वेश्चन आलेत, काय काय क्वेश्चन आलेत, तर पुढच्या कमीत कमी 15 ते 20 शिफ्ट मध्ये हाच ट्रेंड असणार आहे, ट्रेंड काय बदलणार नाही. त्याच्यामुळं जास्त पण अनालिसिस बघत बसू नका, तुमची रिव्हिजन करा. ओके, उद्यापासून ज्यांचा पेपर आहे त्यांना ऑल द बेस्ट, मी इथंच थांबतो. जय हिंद.